जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। बीडमध्ये नेमका चाललंय काय? अजून एक दुर्दैवी घटना समोर आलेली आहे। बीडच्या जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात चाललंय काय? असा सवाल उपस्थित होतोय। आठवड्यातील ही तिसरी घटना आहे। रुक्मिण परशुराम टोणे असे मृत मातेचे नाव आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रुक्मिण परशुराम टोणे या एप्रिल 13 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालयात ॲडमिट झाल्या होत्या। त्यानंतर लगेच सकाळी 11:40 वाजता त्यांचे सिझर झाले। त्यांनी 2300 ग्राम वजनाचा मुलाला जन्म दिला। ही त्यांची चौथी प्रसूती होती। त्यांच्यावर ICU विभागात उपचार सुरू होते। आज एप्रिल 14 रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास त्यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला। त्यांचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले। रुक्मिणी यांना पूर्वीपासून हृदयाशी संबंधित आजार असल्याचं सांगण्यात आले आहे। तसेच रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना रेफरचा सल्लाही देण्यात आला होता, परंतु ते गेले नाहीत। मात्र सलग दुसऱ्या दिवशी एका मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात चाललंय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे। पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।